नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। पूर्वीच्या काळात एखाद्या राजाचा अचानक मृत्यू झाला किंवा काही कारणाने त्याला पदत्याग करावा लागला तर त्याच्या पश्चात त्याचा थोरला पुत्र राजगादीचा अधिकारी ठरत असे। थोरला पुत्र अल्पवयीन असेल तर प्रसंगी राणी त्या राज्याचा कारभार पाहत असे। आधुनिक काळात हीच परंपरा राजकारणातील प्रस्थापित राजघराणे पाळत असताना दिसतात। बिहारच्या लालू प्रसादांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले। त्यावेळी त्यांनी पक्षातील इतर सगळ्यात ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत आपल्या पत्नीला मुख्यमंत्री बनवले होते। त्यावेळी त्यांचे थोरले पुत्र अल्पवयीन होते, परंतु नंतरच्या काळात लालू प्रसादांनी आपल्या राजकारणाची सूत्रे थोरल्या पुत्राच्या ऐवजी धाकट्या पुत्राकडे म्हणजेच तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवली। याचे कारण आपल्या थोरल्या पुत्राचे पाळण्यातील पाय लालू प्रसाद यादव यांनी तेव्हाच ओळखले होते। त्यांचा हा अंदाज अचूक ठरवण्याचे काम तेज प्रताप यादव या थोरल्या पुत्राने पुढे केले। लालूंच्या थोरल्या दिवट्या चिरंजीवांचे कारनामे आता इतके डोईजोड झाले आहेत की लालूंनी स्वतःच त्यांच्या या थोरल्या पुत्राला म्हणजेच तेज प्रताप यादवला पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करतानाच कुटुंबातूनही बेदखल केलंय। बेजबाबदार वर्तन आणि कौटुंबिक मूल्ये तसेच सार्वजनिक जीवनातील शिष्टाचारापासून विचलित झाल्यामुळे सदर निर्णय घेतल्याचं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलेलं आहे। तेजप्रताप यादव यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती। यामध्ये त्यांनी अनुष्का यादव नावाच्या महिलेशी त्यांचे प्रेमसंबंध असून 12 वर्षांपासून ते दोघे एकत्र असल्याची माहिती दिली होती। ही गोष्ट आपण सर्वांसमोर उघड करत आहोत असंही त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं। ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतरच लालूंनी वरील कारवाई केल्याचं म्हटलं जातंय। तेजप्रताप यांचे पहिले लग्न बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीशी झाले होते, परंतु त्यांच्यात अजून अधिकृत घटस्फोट झाला नाही। तेजप्रताप यांच्या या उद्योगासंदर्भात बोलताना तेजस्वी यादव यांनी आम्हाला हे सगळे योग्य वाटत नाही, हे सहन होण्यापलीकडचे आहे। आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्याबद्दल जो काही निर्णय घेतलाय तो योग्यच आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।